पूर्ण आपण एक शूट घेऊया. इथपासूनच पूर्ण गोल एक पहिलेच आहे. हो चांगल्या पशुपालक मित्रांनो नमस्कार. आता एक प्युअर जर्सी गाय काय असते हे बघायचंय आपल्याला आणि पूर्ण प्युअर जर्सी गायीचे जे काही कॅरेक्टर आहे ते आपण समजून घेऊया. सगळ्यात महत्वाचं जर्सी गाय जी आहे ती तांबडा किंवा तांबडा थोडासा काळपट किंवा तांबडा थोडासा बुरकट अशा 3 रंगाच्या शेड मध्ये या गायीची उंची कमी असते. त्यानंतर जर चेहऱ्याचे जे काही सगळे गुणवैशिष्ट्य बघायचे म्हणलं तर सगळ्यात महत्वाचं जे असतं की हे जे नागपुडी किंवा मजल एरिया त्याच्या भोवती हे एक पांढरं वलय असतं. हे पहिलं कॅरेक्टर. दुसरं चेहऱ्यामध्ये हा जो काही डिश शेप आकार आहे इथे मध्ये खड्डा असतो आणि याला आपण डिश शेप फोरहेड म्हणतो. कान छोटे असतात. अशा पद्धतीने चेहऱ्याचे गुणधर्म मागे बघितलं तर जर्सी गाईमध्ये हा डेव्हलप एरिया किंवा आपलं जे ही पोळीचा भाग जो आहे तो कमी असतो. पोट दूध देणाऱ्या जर्सी गाईचं पोट हे मोठं असतं. उंची कमी पोट मोठं. जितका जास्त चारा ते बसवल तेवढं जास्त रवंत करायला त्याला किंवा हे जे काही खाल्लेलं अन्न आहे त्याच एक किण्वन प्रक्रिया होण्यासाठी ते साठवण्याची कॅपॅसिटी तिची जास्त असत. त्याला जास्त दूध द्यायला भेटतं. त्याला जास्त पोषक तत्व त्यातून मिळतात आणि मग जास्त दूध मिळतं. तर दुभत्या गाईचं पोट मोठं असलं पाहिजे. हिचं पण आपण जर बघितलं तर तिच्या आकाराच्या मानाने पोट मोठं दिसतं. अनेक वेळेस पशुपालकांचं म्हणणं असतं की आमच्या वासराचं पोट मोठं झालंय किंवा कालवडीचं पोट मोठं दिसतंय. तर दूध देणाऱ्या गाईचं कॅरेक्टरच हे की तिचं पोट मोठं असतं. त्यानंतर आपण जर बघितलं मित्रांनो दूध देणाऱ्या गाईच्या जे कास आहे आता ही शेणाने जरी भरली असते तरी इथं मी बोटाने दाखवतो या शिरा आहेत या सगळ्या उठून दिसल्या पाहिजे. ही खालची जी मिल्क वेन आहे तर या मिल्क वेन सुद्धा मोठ्या असल्या पाहिजे. आता ही जर कास मागून बघितली आपण मित्रांनो या दोन्ही पायाच्या मध्ये बघा हे पूर्ण सरळ पाय आहेत आणि या दोन्ही पॅरलल पायाच्या मध्ये भरपूर जागा आहे. इथं बघा आणि निर्णाच्या खाली 4-5 बोट सोडून लगेच कास सुरू होते आणि हे दोन्ही जे भाग आहेत हे सेपरेट दिसत आहेत आपल्याला. कासेचे मधली जी लिगामेंट ही स्ट्रॉंग आहे. तिने ती कास वर होल्ड करून धरलेली खाली लोंबकळत नाही. ही कास या गुडघ्याच्या खाली गेली नाही पाहिजे. ही वरच असली पाहिजे आणि हा एरिया जास्तीत जास्त मोठा पाहिजे. आता हिचं मिल्किंग झालेलं आहे त्याच्यामुळे हा एरिया कमी दिसतोय. अशी पूर्ण कास ताट झालेली पाहिजे आणि हे दोन जे काही भाग आहे मोठे दिसले पाहिजे. साईडने जर बघितलं आता इकडून ही जी कास आहे ही कास अशी येऊन सरळ इकडे मिळालेली पाहिजे. ही अशी गोल झालेली किंवा खाली अशी मागून लोंबलेली अशी नकोय. तेव्हा आपण बघू शकतो सरळ आहे आणि इथं येऊन अशी तिरकी जॉईन झाली. इथं असा गोल फुगवटा आलेला नाही तर ही अशी तिरकी जॉईन झालेली पाहिजे. आणि इकडून सुद्धा बघू शकतो आपण मिल्क वेन भरपूर आहेत. याने कासेला जास्तीत जास्त रक्त पुरवठा होतो आणि मग ती दूध देण्याची आपल्याला कॅपॅसिटी दिसत. अशा पद्धतीने हे जर्सीचे सगळे कॅरेक्टर आपल्याला दिसतात. हे जर्सी जर बघितले आपण तर इथे पाठीचा काना बघा एकदम सरळ आहे. उभी राहताना ती मानवर करून उभी राहते आणि कुठल्याही चांगल्या गाईचा जो बॉडी कंडिशन स्कोर आहे तो साधारण आपल्याला दुभत्या गाईचा 3.5 ते 4.5 मध्ये पाहिजे. आपण बघू शकतो आता हिचे हे हाडच हिचा कुठेही फॅट जमा झालेली नाही. आपण या रिप्स बघितल्या या रिप्स मध्ये जेवढं जास्त अंतर असेल तेवढं त्या ओपन असतात. एचएफ मध्ये जर बघितलं आपण ना तर या बरगड अशा फ्लॅट असतात मोठ्या आणि छातीचा पिंजरा जेवढा मोठा तेवढा तिला श्वास घ्यायला जास्त जागा मिळते. पोटाला पण मागे जागा जास्त मिळते आणि गाय इथं मोठी इथं बारीक असा हा त्रिकोण पाहिजे. ओके हा पहिला त्रिकोण हे चांगलं कॅरेक्टरचं लक्षण आहे. अशी जर वरून बघितले तर हे मागची बाजू मोठी पाहिजे आणि असे परत निमुळती होती पाहिजे. हा एक त्रिकोण म्हणजे
मित्रांनो इथं तिला माग वासरासाठी सुद्धा जागा भरपूर पाहिजे, पोटाची जागा भरपूर पाहिजे. आणि जर समोरून बघितलं तर आणखी एक त्रिकोण आहे. एकदम समोरून जर बघितलं असं नाही, फक्त साईडने उभा थोडा तोंडवर. हा जर त्रिकोण बघितला असा, हा हे अंतर मोठं पाहिजे पण वर निमुळते पाहिजे असा त्रिकोण. तर गाईच्या शरीरात असे 3 त्रिकोण महत्वाचे. या दोन्ही पायामध्ये अंतर भरपूर पाहिजे, माग पोट मोठं पाहिजे आणि माग परत पाठीचा कानाचा भाग हा चांगला पाहिजे. तर रम्प अँगल तर म्हणतो आपण, हे बोन ते हे बोन केला होता. याचा जर अँगल काढला आता घेतो म्हणलं सरळ किंवा थोडासा खाली, पूर्ण असं वर पण नको. हे शेपटाचं मागचं टोक जे उचललेलं नको, किंवा हे एकदम असं डायरेक्ट स्लोपी पण नको, जास्त अंतर पण असं नसलं पाहिजे खाली. तर हे एकदम परफेक्ट आहे. तर अशा पद्धतीने ही जर्सी गाय आहे. मित्रांनो जर्सी गाई सुद्धा खूप चांगलं दूध देतात, त्याचं फॅट पर्सेंटेज चांगलं असतं, साईज कमी असल्यामुळे चारा कमी लागतो आणि दुधाचं कन्व्हर्जन जे कमी चाऱ्यामध्ये जास्त दूध देण्याचं आपल्याला त्याच्यातून म्हणजे शेतकऱ्याला फायद्याची जात ठरते. आकारमान कमी आहे, हाताळायला सोपी आहे. अशा पद्धतीने जर्सीचे सगळे आपण कॅरेक्टर बघितलं. आणखी एक जर्सी त्यांची जर्सी पण आपण बघूया. आता फुरकट रंगात होते, आता ही पूर्ण तांबड्या रंगात आणि ते याच्या कासेवरचं जाळं बघू शकता आपण. हे जे जेवढ्या जास्त हे असतील शिरा असतील तितके जास्त दूध देण्याची कॅपॅसिटी असते. या 2 गायी आपण बघितल्या. आता आपण मालकाशी थोडस बोलूया. तुमचा थोडक्यात परिचय आणि तुमचा जर्सी बद्दलचा अनुभव. माझं नाव योगेश संजय चव्हाण, राहणार नागमठाण, तालुका आहे, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. जर्सी सांभाळायचं कारण असंच की फॅट पर्सेंटेज आपलं जे फार्मचं ॲव्हरेज आहे फॅट SNF ते डाऊन येऊ नये, रिडक्शन येऊ नये म्हणून आम्ही जर्सी सांभाळतो. किमान आमच्याकडं 30% जर्सी आणि खराब वातावरणात सुद्धा सर्वाइव्ह करतो. हीट असू द्या, ट्रेस असू द्या, तरी गाय दूध काढते. दुधाचा टाइम चालेल. आणि ही या कास